आपल्या अगस्ती चित्रमंदिरावरील दगडफेक आणि दंगलीची घटना देवांनी फारशी मनाला लावून घेतलेली नव्हती, तरी माणसांच्या क्षुद्र मनोवृत्तीने ते अस्वस्थ होते. त्यांची नजर आता आकाशात झेपावत नव्हती, तर पृथ्वीवरच्या मातीचं सोनं कसं करता येईल याचा शोध त्यांची दृष्टी घेत होती. आभाळाशी स्पर्धा करणारं उत्तुंग व्यक्तिमत्व निर्माण करायचं असेल तर त्याची सुरुवात भूमीपासून करावी लागते, हे त्यांच्या थिएटरवरील हल्ल्यानं शिकवलं होतं. जीवन वेलीची मुळं माती जितकी खोलवर जातील तितकी आकाशाच्या दिशेने वर वर जातील, हे सत्य त्यांना उमगलं होतं. जे वृक्ष वेलींचे तेच माणसांचं, जे समाजाचं ते राष्ट्राचं. मी माझ्या लोकांमध्ये संयम, सदाचार, सद्वर्तनाची त्रिसूत्री कशी निर्माण करू शकेल, हा एकच विचार त्यांच्या मनात परत परत येत होता. याच विचारात त्यांच्या मनपटलावर त्यांच्या शालेय जीवनात वाचनात आलेली एक छानसी कविता त्यांना आठवून गेली. कधी कधी माणसांपेक्षा माकडं बरी, नसतं त्यांच्या हाती कोलीत लावायला अगी गजबजलेल्या वस्त्यांना. माणसांपेक्षा गाढवं देखील बरी, कधी कोणी वाचत नाही त्यांच्या समोर गीता, तरी ते करत असतं कर्मयोग निमूटपणे. माणसापेक्षा कुत्राही बरा, नसतं शेपूट सरळ म्हणून काय झालं, करत नाही कधी कुणाचं वाकडं. माणसापेक्षा कावळाही बरा, नाही मरत त्याच्या शापाने गायी, कारण नसते माणसासारखी त्याची शापित बुद्धी. इतकंच काय, माणसापेक्षा हेलाही बरा, जन्माला येऊन पाणी भरून मरतो, पण नाही करत कधी कोणाच्या उचापत्या. आज दिवसभर देवांच्या मनात मी समाज कसा बदलू शकेल याचे विचार परत परत येत होते. मनाच्या भावविश्वात कितीतरी योजना, कितीतरी कल्पना डोकवून जात होत्या. कलियुगात सत्याच्या वाटेवर निशब्दपणे चालणारा हा सत्पुरुष रामराज्याची सुखद स्वप्ने पाहत होता. या जगातील प्रत्येक व्यक्ती शांत, संयमी, दैवी व्यक्तिमत्वाची बनली तर सर्वजण संत होतील. अशा दैवी राज्यात राहायला येण्याचा मोह प्रत्यक्ष देवाला होईल, असा सर्वांग विचार त्यांच्या मनात साधनेच्या वेळेला आला. देवांच्या मनात पहिल्यांदाच असा अलौकिकाचा आणि लौकिकाचा पाठशिवीचा खेळ चालला होता. मध्येच त्यांचं मन माया ममतेत रमत होतं. कधी कधी मध्येच मन माया ममतेत, तर मध्येच मन या साऱ्या पाशातून उसळी घेत अनादी अनंताच्या स्वरूपाकडे झेपावत होतं. आपल्या मनाची ही अशांतता शांत व्हावी म्हणून त्यांनी पद्मासन लावलं, ध्यान लावलं, सोहमचा जप सुरू केला. सोहम सोहम, मी तोच आहे, तो मीच आहे. नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत त्यांचं मन फक्त सोहम सोहमचा ध्वनी ऐकत होतं. मनोलयाच्या याच अवस्थेत असताना त्यांच्या भ्रूमध्याच्या ठिकाणी सद्गुरू बाबा महाराज यांची दिव्य स्वारी अवतरली आणि गुरु शिष्याचा एक मोठा सर्वांग सुंदर संवाद सुरू झाला. अर्थात ध्यान अवस्थेत देवांच्या भेटीला बाबा महाराज आले. बाबा महाराज त्यांचे सद्गुरू. बाबा म्हणाले, भविष्याच्या पोटात काय दडून बसलंय हे कुणाला कळत नाही. आपण आपलं स्वप्नाळूपणानं संकल्प करतो, भावी जीवनाचे स्वप्न मोठ्या भोळ्या मनाने उभारतो. पण लक्षात ठेव, नियतीने आखून दिलेली रेषा माणसाला ओलांडता येत नाही. देवा बाबांच्या वाक्याने काहीसे हिरमुसल्याने म्हणाले, याचा अर्थ माणसाच्या प्रयत्नाला काहीच अर्थ नाही. मी नाही का साऱ्या जगाला संताप्रमाणे करू शकणार. बाबा महाराज हसले आणि म्हणाले, अरे बाबा, जाईच्या वेलावर जाईचं फुलच फुलायचं, मोगऱ्याच्या वेलावर मोगऱ्याचं फुलच फुलणार. मोगऱ्याचं फुल जाईला किती जरी आवडलं तरी तिच्या अंगावर ते शोभणार नाही, फुलणारही नाही, आणि फुलवायचा प्रयत्न केला तरी शक्य होणार नाही. ते फुल वेगळंच काहीतरी निर्माण होईल. परमेश्वराची लीला मोठी विलक्षण आहे. पिंडे पिंडे मती भिन्ने. तुला वाटतं तसं सर्व माणसं संत झाली तर मायेचा खेळ कोण खेळणार. केवळ इच्छाशक्ती असून उपयोग नाही, त्यासाठी पाहिजे ईश्वराची इच्छा. देवाच्या आदेशाशिवाय झाडाचं पान देखील खाली पडत नाही. हेच पाहना, वासुदेव बळवंत फडके यांचं भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात किती मोठे योगदान आहे. हे वासुदेव बळवंत फडके अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना भेटून
आशीर्वाद घेण्यासाठी वडाखालच्या मठात आले. स्वामी समर्थ आपल्या स्वतःच्या अनुसंधानात मग्न होते. हातात भली मोठी कुऱ्हाड घेतलेले वासुदेव फडके स्वामींच्या समोर शांतपणे बसले, हात जोडलेले आणि नेत्र मिटलेले. नेत्र स्वामींच्या चरणाकडे लावले. वेळ बराच गेला. समर्थाने डोळे उघडले, स्मिताहास्य करून म्हणाले, स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित झालेले स्वातंत्र्य देवीच्या उपासकांना आज माझी याद कशी आली? वासुदेवांनी समर्थांना नमस्कार केला आणि म्हणाले, स्वामी महाराज, परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिली आहे, विचारशक्ती दिली आहे, अनुभवानं शहाणं व्हायची अक्कल दिली आहे. मनात येतं की झंझावातासारखं फिरावं, ठाई ठाई प्रक्षोभाने आग लावून द्यावी, इंग्रजांच्या जुलमी राजवटीला सुरुंग लावावे. आमच्या धमण्यातलं रक्त सळसळतं आणि वाटतं अभिमन्यूच्या आवेशाने मृत्यूला मिठी मारावी. स्वामीराज, ही कुऱ्हाड तुमच्या हातून आम्हाला द्या. तुमच्यातील लक्षावधी हत्तींचं बळ त्या कुऱ्हाडीत येईल. मी त्याच कुऱ्हाडीच्या जोरावर भारत मातेला पारतंत्राच्या बेड्यातून मुक्त करेल. ही घ्या कुऱ्हाड स्वामी देवा आणि मला आशीर्वाद द्या. स्वामी समर्थांनी त्यांच्या हातून कुऱ्हाड घेतली आणि जवळ असलेल्या बोरीच्या झाडावर फेकून दिली. म्हणाले, तुमच्या हाताला यश येणार नाही, ही विधात्याची योजना आहे. स्वामींचे शब्द न शब्द खरे झाले आणि वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना शेवटी फासावर दिले, लटकवले. बाबा महाराज क्षणभर थांबून म्हणाले, देवा, परमेश्वरानं प्रत्येक माणसाची विशिष्ट कार्यासाठी निवड केलेली असते. लक्षात ठेवा, अगस्त्य नगरीतील प्रत्येक माणसाला सुधारायचं हे तुमच्या आयुष्याचं ध्येय नाही. प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. या राज्यात, या नगरात रामराज्य व्हावं, प्रत्येक माणूस संत व्हावा असं तुम्हाला वाटणं हा तुमच्या अंतःकरणाचा मोठेपणा आहे. पण लक्षात ठेवा, पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यावर तुम्हाला अनपेक्षित असं संतांचं गाव सापडणार नाही. सद्गुरूंचे शब्द ऐकता सदैव स्थितप्रज्ञ झाले. त्यांच्या मनात एक प्रश्न आला, परमेश्वरानं सर्वांना सारखी शरीर दिली, सारखा मेंदू दिला, मग काहींची वागणूक राक्षसी का? देवांचा प्रश्न बाबा महाराजांनी मनोमन जाणला आणि एक भन्नाट बोध कथा त्यांनी देवांना सांगितली. बरं का देवा, स्वर्गलोकी एकदा पाप पुण्याचा हिशोब करून आत्म्याला पुण्यावर पाठवायचं का पृथ्वीवर पाठवायचं काम चालू होतं. पुण्यवान आत्म्यांना माणसाची तर पापी माणसांना गाढव डुकराची शरीर वाटायचं असं देवाचं नियोजन होतं. परमेश्वराने पापी आणि पुण्यवान आत्म्यांच्या स्वतंत्र रांगा केल्या. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला शरीर मिळू लागली. पण लवकर एक समस्या निर्माण झाली. गाढव आणि डुकरांची शरीर संपली. पापी दुरात्म्यांची रांग बरीच मोठी होती. यावर परमेश्वराला काही कळेना झालं. आता या पापी आत्म्यांचं काय करावं हा प्रश्न पडला. अखेरीस एक पापी दुरात्मा म्हणाला, अहो असं करा ना, आम्हाला शरीर माणसांचे द्या, गुण मात्र गाढव किंवा डुकरांचे द्या. परमेश्वराला मोठं हसू आलं. त्यांनी तसंच केलं. म्हणून आजही काही माणसं गाढव किंवा डुकराप्रमाणे वागतात आणि इतरांचं जगणं मुश्किल करतात. सद्गुरू बाबांच्या या बोधकथेने देवा मनापासून खळखळून हसले. बाबांनी विचारलं, देवा, आता समजलं का आपल्या चित्रमंदिरावर कोणी दंगल केली? नका अशा प्राण्यांबद्दल फार विचार करू. सोडून द्या सर्वांना सुधारण्याचा विचार. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार वागू द्या. कर्माची गती बदलणारे आपण कोण? देवा शांत झाले. भ्रूमध्यातून त्यांचे सद्गुरू बाबा महाराजांचे एक तेजोमय दर्शन, शलाका जी निघाली होती ती शांत झाली. बाबा स्वतःच म्हणाले, म्हणा आता, दत्तोहम दत्तोहम, मी दत्त स्वरूप आहे, मी दत्त स्वरूप आहे. देवा पुन्हा आपल्या ध्यानात मग्न झाले. अगस्त्य चित्रमंदिरावरील भ्याड हल्ल्याची घटना देवांच्या आयुष्यात आध्यात्मिक उन्नतीची दिशा देऊन गेली. देवांची ढासळलेली मनस्थिती सद्गुरू बाबा महाराजांच्या विलक्षण आध्यात्मिक विवेचनाने उत्तुंग झाली. घटाघटाचे भाग्य आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. जीवाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी सटवी प्रत्येकाची जीवन दिशा लिहून ठेवते असं म्हणतात. प्रत्येकाचं कर्म लिहून ठेवणं ही सटवीची भाषा, जगदीशाची भाषा. आपण बदलणारे कोण? हे अध्यात्म उंचीवरील सत्य देवानं समजलं. अनंताच्या प्रवासाला निघालेल्या साधकाने आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांकडे क्षणभरी पाहून आपला प्रवास थांबवू नये. आपलं लक्ष
लक्षाच्या पलीकडे असावं, हे वैचारिक सूत्र त्यांना बाबा महाराजांकडून मिळालं. अध्यात्माची उंची गाठलेल्या बाबांनी शांततेची आणि सहनशीलतेची कितीतरी सूत्रे देवांच्या पदरात टाकताना म्हटलं, अहो, संकटाच्या काळात आपल्या साधनेचे खरे प्रदर्शन घडते. सुखाचे क्षण जीवजंतू साजरे करतात, पण संकटाच्या वेळी धीरोदात्तपणे मनाचा दृढ निश्चय करून आजूबाजूच्या घटनांचा आपल्यावर काय परिणाम होतो ते पाहणारा, आजूबाजूच्या घटनांचा काहीच परिणाम आपल्यावर न होऊ देतो तो खरा साधक. इतरांना सत्कर्मावर आणणारे आपण कोण? का कोण जाणे. देवांच्या मनपटलावर बहिणाबाईंची प्रभा पूर्णपणे उमटत होती आणि बहिणाबाईंचे शब्द देवांना आठवत होते. जो चांगल्या गोष्टी ऐकत नाही त्याला कान म्हणू नये, जी सावली देत नाही तिला रान म्हणू नये, जो दान देताना आखडतो त्याला हात म्हणू नये, जी उपाशीपोटी निजवते तिला रात म्हणू नये. बहिणाबाईच्या जीवनविषयक तत्वज्ञानावर देवा कृतार्थ झाले आणि आपल्या थिएटरवर हल्ला झाला हे बरंच झालं असं त्याला वाटू लागलं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आणि घणाचे घाव सोसल्याशिवाय दैव काही देत नाही, हे सर्वांग सुंदर सूत्र एखाद्या बॅटरीप्रमाणे देवांच्या नजरेसमोर आलं. या साऱ्या आध्यात्मिक प्रसादानंतर देवांनी आपल्या अगस्त्य चित्रमंदिरावरील हल्ल्याचा विषय जो गिळला तो कायमचा. आपल्या आयुष्यात या घटनेचं स्मरण त्यांनी नाही केलं पुन्हा पुन्हा. अश्विन मास जवळ येत होता. अगस्ती नगरातील निसर्गसृष्टी सौंदर्य उधळत होती. बाबा महाराजांचा हा पट्टशिष्य आपल्या सद्गुरूंच्या जन्मदिवसाच्या आनंदाने आनंदून जात होता. जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या त्या फक्त देवांनी. बाबांची जयंती हा त्यांचा जीव की प्राण. सकाळी उठावं, फुलांच्या माळा कराव्या, ब्राह्ममुहूर्तावर सद्गुरू बाबांना उत्सवाचं निमंत्रण द्यावं, हा दिनक्रम त्यांचा कधी चुकला नाही. सद्गुरू निवास या त्यांच्या वास्तूत बाबांची जयंती, आपल्या सद्गुरूंची जयंती मोठ्या दिमाखाने ते साजरा करत. सूर्य मध्यान्हावर येताच द्वारकामाईत प्रसादाचं ताट एखाद्या दरिद्र नारायणाच्या समोर दिलं जायचं. पुढे सगळ्या भक्तांना उत्सवाचा प्रसाद देखील मिळायचा. सदैव आत्मशांतीत राहणारे देवा आपल्या सद्गुरूंच्या जयंतीच्या दिवशी भरभरून बोलत. बाबांच्या जीवनातील घटनाक्रम उलगडताना कितीतरी वेळा ते गैवरून जात. बाबांच्या लक्ष लक्ष आठवणी देवा पुन्हा पुन्हा सांगताना देह इथे राहायचा, मन मात्र पुण्यात जायचं. अशीच एक जयंती होती. बापूजी, माता शारदा, आबासाहेब, वसंतराव, पिंपळगावहून आलेले अशोकराजे असे देवांचे अनेक मित्र म्हणा, भक्त म्हणा, बाबांचा जीवनपट ऐकण्यासाठी द्वारकामाईत आले होते. सर्वांनीच देवांना बाबांचा जीवनपट उलगडण्यासाठी लढिवाळ हट्ट केला आणि एखाद्या जादूगाराने मोहिनी घालावी असा बाबांचा जीवनपट उलगडू लागला. शब्द चांदण्यांसारखे शब्द, फुलाप्रमाणे मुलायम, फुलपाखरांप्रमाणे रंगीन, पण या क्षणी निकामी झाले होते. पद्मासनात बसलेल्या देवांनी आपले डोळे मिटले. त्यांच्या मुखातून शब्द उमटले, बाबा. जणू त्यांनी आपली वाणी बाबांना स्वाधीन केली आणि शिष्याच्या मुखातून सद्गुरू स्वतः जीवनपट मांडू लागले. बालपणापासून अंकुरित झालेली वंदन भक्ती, ज्यांच्या जीवनाचा स्थायी भाव, असे बाबा महाराज त्रिपुरी पौर्णिमेच्या पावन दिवशी जन्मले. बुद्धीच्या जोरावर गावचं प्रशासन चोख चालवल्यामुळे त्यांच्या घराण्याला सहस्त्रबुद्धे असं नाव मिळालं. बाबांचं शिक्षण पुणे, कोल्हापूर, कुरुंदवाड येथे झालं. मुंबई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वामन रामचंद्र भागवत या मित्राबरोबर बाबा सद्गुरू रामानंद बेडकर महाराज यांच्याकडे आले. रामानंदांकडे ते कमालीचे आकर्षित झाले. 1911 मध्ये सद्गुरू रामानंदांनी बाबा महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून गुरुमंत्र दिला आणि ते जे उन्मनी अवस्थेत गेले ते कायमचेच. उच्च शिक्षित असलेला आणि इंजिनियर खात्यात मनमुरादपणे काम करणारा हा मोठा महात्मा सद्गुरू रामानंदांचा शिष्य बनला. देवांच्या मुखातून पहिल्यांदाच सद्गुरूंचे जीवनपट ऐकताना सगळे भारावून गेले होते. बापूजींनी विचारलं, देवा, बाबा महाराज उन्मनी अवस्थेत गेले म्हणजे काय झालं? देव उत्तरले, अध्यात्म मार्गात आत्मानुसंधान अभ्यासाच्या प्रगतीच्या टप्प्यात ही एक अवस्था आहे. ज्याचं देहभान हरपतं, ज्याचं मन हरपतं ती उन्मनी. अहो, काय सांगावं.
सद्गुरूंचं वागणं असं झालं होतं, घरात धुनी पेटवणं, कुणाला येऊ न देणं, अन्न पाणी कधी खाणं कधी न घेणं. याच त्यांच्या वर्तनाने बाबांना वेड्यांच्या हॉस्पिटलात पाठवण्यात आलं. येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी सद्गुरू बाबांच्या इच्छेप्रमाणे त्यांना सद्गुरू रामानंदांच्या मठात नेण्यात आलं. श्री बाबांनी आपल्या सद्गुरूंसाठी एक पत्र लिहिलं. त्यात लिहिलं होतं, बाबा महाराज, मी खरंच वेडा आहे का हो? देवा थांबले, त्यांना बोलवे ना. त्यांना गैवरून आलं. सारे भावनाविश झाले, सगळ्यांचे डोळे पाणावले. देवांनी आपला भावनावेग आवरला. ते म्हणाले, वेड्यांच्या हॉस्पिटलात त्यांचं शांत वर्तन डॉक्टरांनी अभ्यासलं. डॉक्टर म्हणाले, हे वेडे नाहीत, यांना कसलाही मनोविकार नाही, हे विरक्त आहेत. लवकरच बाबांची सुटका हॉस्पिटलमधून झाली. घरी आल्यापासून ते सदैव डोळे मिटून आत्मस्वरूपात राहायचे. फार प्रसिद्धी नको म्हणून मुद्दामून ते शांत राहायचे. त्यांना न आवडणारा, त्रास देणारा, देवावर श्रद्धा नसलेला एखादा व्यक्ती आला की ते आपल्या संडासमध्ये तासनतास जाऊन बसायचे. शेवटी अश्रद्ध व्यक्ती कंटाळून निघून जात. देवांच्या या वाक्यावर द्वारकामाईत उपस्थित असलेल्या भक्तांमध्ये हास्याची खसखस पिकली. आबासाहेबांनी विचारलं, देवा, सद्गुरू बाबांच्या उपदेशाविषयी थोडे सांगा ना. देवांनी स्मितहास्य करून सांगितलं, डॉक्टर, माझ्या बाबांचं एक वाक्य म्हणजे माणसाने नेहमी ऑर्डिनरी राहावं. माझे सद्गुरू म्हणजे तत्वज्ञानाचा एक कोश. बाबा म्हणत, आपण अभ्यास करतो आहे याचा गाजाबाजा कधी करू नये. बाबांच्या आठवणीत रमलेले देवा आज बाबामय झाले होते. त्यांना आपल्या सद्गुरूंबद्दल किती बोलू असं झालं होतं. आपल्या सद्गुरूंच्या आवडत्या वाक्याविषयी सांगताना देव म्हणाले, माझ्या गुरुदेवांची 2 वाक्य मी जन्मोजन्मी लक्षात ठेवेल. ती म्हणजे माणूस बना. सद्गुरूंना माणूस खूप आवडतो. आणि दुसरं वाक्य, आकाशातील तारे पहा. बाबांची विदेह अवस्था ऐकावी तर देवांच्या शब्दात. ते म्हणाले, एकदा एक जवळचे भक्त बाबा महाराजांच्या खोलीत गेले. बाबा नेहमीप्रमाणे गादीवर लोडाला टेकून सिगरेट ओढत होते. त्यांच्या बोटातील सिगरेट नुसतीच जळत होती. बाबा स्वतःच्या अनुसंधानात इतके मग्न होते, जळता जळता अग्नी बोटांच्या कातडीपर्यंत आला. 2 बोटांच्या मधली कातडी जळू लागली. आलेला एक भक्त ओरडला, अहो, ती सिगरेट फेकून द्या ना, तुमची कातडी जळते. भानावर आलेले बाबा म्हणाले, काय म्हणतोस, कातडी जळते? काढ बरं तू तो तुकडा. असं म्हणून त्यांनी शांतपणे स्वतःचा हात पुढे केला. त्यांच्या हाताची बरीचशी कातडी जळाली होती. अहो, साधा उदबत्तीचा चटका बसला तरी जीवाला वेदना होतात, पण इथे मात्र वेदनेचा थोडा देखील लवलेश बाबांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. केवढी ही विदेही अवस्था. बऱ्याच वेळा विनंती करून देखील देवांनी त्यांचा समाधी सोहळा, बाबांचा समाधी सोहळा सांगणं मोठ्या खुबीने टाळलं. त्यांना बाबांच्या जाण्याचं दुःख शब्दात सांगणं अशक्य होतं. ते म्हणत, माझे सद्गुरू मला रोज ध्यानावस्थेत येऊन भेटतात. आमचं बोलणं होतं. बाबांसारखा सद्गुरू मला लाभला हे माझं 7 जन्माचं पुण्य. रात्र बरीच झाली होती. देवांच्या शब्दात आपल्या सद्गुरूंची महती वर्णली जात होती. सर्वांनी हात जोडले. देवांनी देखील हात जोडले. मस्तक नम्रपणे खाली गेलं आणि सर्वांनी बाबा महाराजांचा जय जयकार केला. सद्गुरू बाबा महाराज सहस्त्रबुद्धे स्वामी महाराज की जय.